तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज जायचं होतं आपल्याला पाथरीला कशाला, तर ते व्हिडिओच्या शेवटला सांगतो, म्हणूनच ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही बघा शारदा इंग्लिश स्कूल. शारदा इंग्लिश स्कूल म्हणल्यावर गर्दी तर असणारच, म्हणून तर गाड्यांची गर्दी आहे. मग काय, एक भाऊसोबत एक व्हिडिओ काढून घेतला आणि भाऊसोबत व्हिडिओ काढल्यानंतर लगेच पेरूची भाग दिसली. मग काय, तुम्हाला दाखवा म्हणलं. ही बघा आपली शाळा. इथे मी पहिली ते दुसरीपर्यंत शिकलो होतो. तर थांबा पुढून लुक दाखवते या शाळेचा. मग काय, आम्ही निघालो होतो महाराजांच्या चौकात डोकेरून. तर बघाय जाताना स्वप्ननगरी. मग स्वप्ननगरीचं बघायचं झाल्यावर डायरेक्ट आम्ही आलो पेट्रोल पंपावर. आता मग काय, गाडीला पेट्रोल टाकावं म्हणलं, लांबचा प्रवास होता. मग काय, पेट्रोल टाकून घेतलं 200चं आणि निघालो आपली चौकात. ती जाताना बघाय मुलचंद मिल झाल्यानंतर बघाय आपल्या कळमधलं फेमस बलायचं दुकान. मग काय, आपण चौकात गेल्यानंतर लगेच जिलबी आणायला गेलो. जिलबी घेतली. मग काय, आपण निघालो आता डायरेक्ट पाथरीला. ते पाथरीला कशाला, आता ते पार्ट 2 ला सांगतो. पार्ट 2 ला कशामुळे होतं, कारण ब्लॉग लयच मोठा व्हायला लागला होता. तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज जायचं होतं आपल्याला पाथरीला कशाला, तर ते व्हिडिओच्या शेवटला सांगतो, म्हणूनच ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही बघा शारदा इंग्लिश स्कूल. शारदा इंग्लिश स्कूल म्हणल्यावर गर्दी तर असणारच, म्हणून तर गाड्यांची गर्दी आहे. मग काय, एक भाऊसोबत एक व्हिडिओ काढून घेतला आणि भाऊसोबत व्हिडिओ काढल्यानंतर लगेच पेरूची भाग दिसली. मग काय, तुम्हाला दाखवा म्हणलं. ही बघा आपली शाळा. इथे मी पहिली ते दुसरीपर्यंत शिकलो होतो. तर थांबा पुढून लुक दाखवते या शाळेचा. मग काय, आम्ही निघालो होतो महाराजांच्या चौकात डोकेरून. तर बघाय जाताना स्वप्ननगरी. मग स्वप्ननगरीचं बघायचं झाल्यावर डायरेक्ट आम्ही आलो पेट्रोल पंपावर. आता मग काय, गाडीला पेट्रोल टाकावं म्हणलं, लांबचा प्रवास होता. मग काय, पेट्रोल टाकून घेतलं 200चं आणि निघालो आपली चौकात. ती जाताना बघाय मुलचंद मिल झाल्यानंतर बघाय आपल्या कळमधलं फेमस बलायचं दुकान. मग काय, आपण चौकात गेल्यानंतर लगेच जिलबी आणायला गेलो. जिलबी घेतली. मग काय, आपण निघालो आता डायरेक्ट पाथरीला. ते पाथरीला कशाला, आता ते पार्ट 2 ला सांगतो. पार्ट 2 ला कशामुळे होतं, कारण ब्लॉग लयच मोठा व्हायला लागला होता.